लढाई आहे ही स्वतःची स्वतःशीच, हिमतीने आहे ती लढायची आणि जिद्दीने आहे ती जिंकायची. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक विषयाचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते सांगणार आहे आणि फक्त सांगणार नाही तर ते टॉपिक का इम्पॉर्टंट आहेत हे मी पुराव्यानिशी तुम्हाला दाखवून देणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आयोगाने ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत तर मी तुम्हाला प्रश्नासहित तो प्रश्न कुठल्या टॉपिकशी रिलेटेड आहे हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाची जी स्ट्रॅटेजी आहे, अर्थशास्त्र या विषयामध्ये 15 पैकी कमीत कमी 14 मार्क्स तरी आपल्याला मिळावेत यासाठीची जी स्ट्रॅटेजी आहे ती आपण अभ्यासणार आहोत. मग जेव्हा आपण अर्थशास्त्राचा विचार करतो तर कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक येतात आणि ते इम्पॉर्टंट का आहेत, त्या टॉपिकमधला कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण अर्थशास्त्र हा विषय असा आहे जो मॅक्झिमम स्टुडंट्सना अवघड जातो, कारण त्याच्यामधल्या संकल्पना क्लिअर नसतात. तर अर्थात अर्थशास्त्रामधल्या सर्व संकल्पना क्लिअर करणारं चॅलेंज, ज्याच्यामध्ये अर्थशास्त्रासोबत बाकीचे विषय पण असणार आहेत, ते चॅलेंज मी लवकरच सुरू करत आहे आपल्या चॅनलवरती. त्याची अपडेट आज किंवा उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत येईल. आणि ऑलरेडी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ ऑलरेडी सेंड केला होता. मात्र चॅलेंजमधले व्हिडिओज कशा प्रकारचे असतील त्याचं डेमो लेक्चरसुद्धा मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे. आणि चॅलेंजचे संपूर्ण डिटेल्स हे तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून देईन. फी स्ट्रक्चर काय असेल, व्हिडिओज कोणकोणते असतील, कशा स्वरूपात असतील. काही जणांच्या डोक्यात हा प्रश्न आहे की 30 डेज चॅलेंज 65 डेज चॅलेंजमधलेच व्हिडिओ असतील का, तर नाही. सर्व व्हिडिओज हे नव्याने रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. अपडेट मी लवकरच देईन. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, आपला जो टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला अपडेट्स मिळतील. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा अपडेट्स मिळत राहतील. आता येऊयात आपण आजच्या आपल्या टॉपिककडे. अर्थशास्त्र विषयामध्ये खरंच 15 पैकी 14 मार्क्स मिळू शकतात का, याचं उत्तर आहे हो, मिळू शकतात. एखादा मार्क कुठे जाऊ शकतो, ज्या अपडेट असतात, जे करंट अफेअर्सशी रिलेटेड इकॉनॉमिक्समधले पॉईंट असतात, ती आकडेवारी जी असते ती जर आपण अभ्यासली नसेल तर तिथे आपला एखादा मार्क जाऊ शकतो. अदरवाईज बाकीचे सगळे मार्क्स तुम्ही मिळवू शकता. इवन कोविड नंतरचा जर आपण आयोगाचा पॅटर्न पाहिला तर त्याच्यामध्ये तर डेफिनेटली तुम्ही मार्क्स मिळवूच शकता. बरेच जण ज्या पण एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये असे म्हणाले की हा पेपर फारच टफ होता, सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न विचारले. पण जरा थोडासा विचार करा की 8 प्रश्न कॅन्सल झाल्यानंतर सुद्धा PSI सारख्या पोस्टचं मेरिट जर एवढं हाय जात असेल तर त्याचा अर्थ निश्चितच हा होत नाही की पेपर अवघड होता. ठीक आहे, तर आता आपण अर्थशास्त्रातल्या कुठल्या घटकांचा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये करायचा आहे ते घटक पाहूयात. आता जेव्हा हे आपण महत्त्वाचे घटक पाहत आहोत त्यावेळेला तुम्हाला थोडंसं इतरांपेक्षा मी वेगळ्या प्रकारे सांगणार आहे. ज्या पद्धतीने बुकमध्ये चॅप्टर दिलेले असतात तर ऑलमोस्ट जर तुम्ही कुठल्याही स्ट्रॅटेजीचं लेक्चर पाहिलं तर तुम्हाला त्याच प्रकारे चॅप्टर सांगितले जातात. बट जेव्हा मी तुम्हाला हे घटक सांगत आहे तर मी तुम्हाला या घटकाच्या इम्पॉर्टन्सप्रमाणे घटक सांगत आहे. म्हणजे असा कुठला घटक आहे जो तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देऊ शकतो, असा कुठला घटक आहे जो तुम्हाला काहीही झालं तरी इकॉनॉमिक्समधला स्किप नाही करायचा, या प्रकारेच मी तुम्हाला हे टॉपिक देत आहे. ठीक आहे, इकॉनॉमिक्समधला एक घटक असा आहे ज्याच्यावरती आयोगाने आत्तापर्यंत मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे तुम्ही अगदी 2011-12 पासून ते 2021च्या पेपरपर्यंत जर तुम्ही कुठलाही पेपर कंबाईंडचा ग्रुप सीचा काढून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की इकॉनॉमिक्समधला हा एक टॉपिक आहे ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न आहे. असा टॉपिक आहे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त जेव्हा आपण म्हणतो तर हा टॉपिकच असा आहे की विद्यार्थ्यांना हा फार वास्ट वाटतो, खूप टेन्शन येतं हा अभ्यासताना. तर अर्थात चॅलेंजमध्ये तो मी खूप इझी लँग्वेजमध्ये घेतलेला आहे, कारण खूप जणांची रिक्वेस्ट होती आणि म्हणून तो चॅप्टर जो आहे तो मी केलेला आहे. सार्वजनिक वित्ताचा अभ्यास करताना आपण काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा कुठला पॉईंट येतो सार्वजनिक वित्तामध्ये, अर्थसंकल्प. मग अर्थसंकल्पाचा अभ्यास करताना अर्थसंकल्पाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. मग अर्थसंकल्पाचे जर तुम्ही मुख्य प्रकार पाहायला गेलात तर मग त्याच्यामध्ये शिल्लकीचा अर्थसंकल्प असेल, तुटीचा अर्थसंकल्प असेल, समतोल अर्थसंकल्प असेल, हे काही प्रकार येतात. पण त्याचबरोबर जे इतर प्रकार येतात ज्याच्यामध्ये तुम्ही कधीकधी महसुली अर्थसंकल्प किंवा महसुली तूट हे जे शब्द आहेत, महसुली जमा हे तुम्ही ऐकले असतील. महसूल
त्याच्यानंतर भांडवली जो अर्थसंकल्प असतो, तर हे जे अर्थसंकल्प आहेत या संकल्पनासुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर याच अर्थसंकल्पांचा अभ्यास करताना येणाऱ्या ज्या तुटीच्या संकल्पना आहेत, राजकोषीय तूट असेल, प्राथमिक तूट आहे, महसुली तूट आहे, भांडवली तूट आहे, तर या संकल्पनासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारलेत. आणि याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे अर्थसंकल्पाच्या बाबतीत असणाऱ्या अपडेट्स, म्हणजेच जो करंटचा रिसेंटली गव्हर्नमेंटनी जो पण अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे तो अर्थसंकल्प तुम्हाला करायचाच आहे, तो बिलकुल स्किप नाही करायचा. मग तो तुमच्यासाठी केंद्र सरकारचा असू शकतो किंवा महाराष्ट्र सरकारचा असू शकतो. हे दोन्ही अर्थसंकल्प तुम्हाला पाहायचे आहेत. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की सार्वजनिक वित्त आणि कर हे ही जी दोन प्रकरणं आहेत ती वेगवेगळी आहेत, पण नाही. ज्या वेळेला तुम्ही अर्थसंकल्पाचा अभ्यास करता त्याच वेळेला तुम्हाला कर संरचना हा टॉपिकसुद्धा अभ्यासायचा आहे. तो सार्वजनिक वित्तमध्येच असतो, कारण अर्थसंकल्पामध्येच आपण भारताची जी कररचना आहे ती पाहत असतो. आणि म्हणूनच तुम्हाला कररचना जी आहे किंवा कर संरचना जी आहे ती सुद्धा तुम्हाला सार्वजनिक वित्तसोबतच अभ्यासायचं आहे. ठीक आहे. तर सार्वजनिक वित्तमध्ये अर्थसंकल्प, त्याचे प्रकार तुम्ही अभ्यासाल, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या सर्व अपडेट्स कुठे मिळतील त्याच्यासाठी प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक 6 महिन्यांनी नवीन येणारी एडिशन विकत घ्यायची का नाही. तुम्ही लेटेस्ट कुठलीही एडिशन घेतलेली असेल, तुम्ही ती अभ्यासत असाल तर तीच अभ्यासा. आकडेवारी करंटच्या बुकमधून, न्यूजमधून ती आकडेवारी जी आहे ती फक्त अपडेट करून घ्या. कारण म्हणजे तुम्ही एक गोष्ट ना खूप छान पद्धतीने ऑब्झर्व केली असेल की जे प्रश्नपत्रिका विश्लेषणाची पुस्तकं असतात जी पण, तर तुम्हाला दर 4 महिन्याला 6 महिन्याला अपडेटेड एडिशन आली म्हणून, नवीन आवृत्ती आली म्हणून तुम्हाला लगेच त्याच्या जाहिराती पाहायला मिळत असतील. आणि तुम्हाला जरी तुम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी पुस्तक घेतलं असेल तरी तुम्हाला वाटतं की अरे आता नवीन आले आणि मग याच्यामध्ये यावर्षी झालेले पेपर ॲड केलेत, मागच्या 6 महिन्यात झालेले पेपर ॲड केलेत, मग माझं पुस्तक काहीच कामाचं नाही, मला ते घ्यायची गरज आहे. आणि तुमचं पुस्तक जे तुम्ही 400-500 रुपयांचं पुस्तक घेतलेलं असतं, फक्त 1 किंवा 2 प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये नाही आहेत म्हणून ते पुस्तक तुम्ही अडगळीत फेकून देता आणि नवीन पुस्तक विकत घेता. तर हे बिलकुल करू नका. ज्या नवीन क्वेश्चन जे पण नवीन आहेत, ज्या प्रश्नपत्रिका नवीन आहेत त्या घ्या आणि स्वतः ॲनालिसिस करा आणि ते तुमच्या बुकमध्ये ॲड करा. प्लीज प्रत्येक एडिशनला पुस्तकं घेत बसायची गरज नाही आहे. ठीक आहे. बाकी तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी फक्त एक सल्ला देण्याचं काम केलं. आता अर्थसंकल्प प्रकार आणि अपडेट्स झाल्या. तुटीच्या संकल्पना समजून घ्या. कर संरचना, कराचे जे प्रकार आहेत वेगवेगळे ते समजून घ्या. GSTचा स्पेसिफिकली थोडा डिटेलमध्ये अभ्यास करा, कारण त्याच्यावरती प्रश्न येतात. तेही STI मेन्सला जास्त प्रमाणामध्ये येतात, पण ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक त्याचं माहिती असायला पाहिजे. त्यानंतर लेखापरीक्षणाचा अभ्यास करताना तुम्हाला CAG माहिती असायला पाहिजे. आणि ज्या समित्या आहेत 3, ज्या की तुम्हाला राज्यशास्त्राचा अभ्यास करताना पण अभ्यासाव्या लागतात, जसं की लोकलेखा समिती आहे, लोक अंदाज समिती आहे, सार्वजनिक उपक्रम समिती आहे, त्या समित्यांचा अभ्यासही करा. या समित्यांचा अभ्यास करताना सरळ 3 कॉलम ड्रॉ करा आणि या 3 कॉलममध्ये या 3 समित्यांची माहिती लिहा. स्थापना कधी झाली, कोणाच्या शिफारशीनुसार झाली, कालावधी जर पाहिला तर तिन्ही याचा 1-1 वर्षाचाच असतो, मंत्री सदस्य असतात की नसतात, अध्यक्ष कोण असतात, ह्या छोट्याशा बेसिक गोष्टी आहेत. आणि या 3ही समित्यांची काही वैशिष्ट्य असतात की कुठल्या समितीला कुठल्या नावाने ओळखलं जातं ते फक्त तुम्हाला लिहून काढायचं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट, वित्त आयोग. वित्त आयोगाचं मुख्य कलम कुठला आहे ते, आणि रिसेंटचे जे वित्त आयोग आहेत जसं की 14वा 15वा, तर त्या वित्त आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. आणि कायद्यामध्ये 1-2 छोटे कायदे आहेत जसं की FRBM वगैरे आहे, तर त्याच्यावरचे जे प्रश्न आले ते जर तुम्ही पाहिलं, अगदी सोपा कायदा आहे, बिलकुल त्याच्यामध्ये जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. पण आपल्याला काय होतं ना की आपण ती गोष्ट समजून घेण्यापूर्वी, जाणून घेण्यापूर्वीच त्याच्याबद्दलचे एवढे पूर्वग्रह डोक्यात असतात की तो टॉपिक तुम्हाला अवघड वाटायला लागतो. ठीक आहे. इकॉनॉमिक्सचा कुठला टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहे? सार्वजनिक वित्त, ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न आलेत. तुम्हाला मी थोड्या वेळातच जो यापूर्वी झालेला कंबाईंडचा रिसेंटली झालेला जो पेपर आहे तर तो पेपर मी 15च्या 15 प्रश्न या टॉपिकमधून कसे आले ते मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर दुसरा जो टॉपिक येतो महत्त्वाचा तो येतो नियोजन. आता नियोजनामध्ये आर्थिक नियोजन हे तर येतच, त्याचबरोबर पंचवार्षिक योजनाही येतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की एखाद्या वर्षी पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न नाही आला तर ते आम्हाला अभ्यासाची गरज नाहीच आहे, पण तसं नाही आहे. एखाद्या वर्षी कदाचित नियोजनाच्या ऐवजी बँकिंगला जास्त महत्त्व दिलेलं असतं आणि बँकिंगवरचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की नियोजन पाहायचं नाही.
हा घटक असा आहे की जो तुम्ही एकदा अभ्यासला ना तरी पुरेसा असतो, तुम्हाला तो वारंवार अभ्यासावा लागत नाही. त्यामुळे तो एकदाच परफेक्ट करा, नंतर फक्त 2 ते 3 रिव्हिजन झाला तरी तो लक्षात राहील. नियोजनामध्ये काय, नियोजनाचे जे प्रकार आहेत, त्याचबरोबर नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद असेल हे पॅरलली अभ्यासा. नीती आयोग जो नियोजन मंडळाच्या जागी आलेला आहे तो थोडाफार अभ्यासा, आणि त्याचबरोबर पंचवार्षिक योजना तेही चॅलेंजमध्ये मी सांगतच आहे की कुठल्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बँकिंग खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की बुक जर तुम्ही ओपन केलं तर बँकिंग एवढा वास्ट टॉपिक आहे, म्हणजे बँकिंगशी रिलेटेड तुम्हाला 2-3 टॉपिक दिसतील आणि मग तुम्हाला कन्फ्युजन होतं की ह्याच्यातलं काय वाचायचं आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पूर्वपरीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करताय त्यावेळेला तुम्ही पूर्वपरीक्षेची डिमांड काय आहे ती समजून घ्या. जर तुम्ही STIसाठी करत असाल तर डेफिनेटली प्री आणि मेन्स दोन्हीसाठी तुम्ही डीपमध्येच करा. प्रीला जरी तुम्हाला तेवढे जास्त प्रश्न येत नसतील किंवा एवढं डीपमध्ये विचारलं जात नसेल तरी पण करा. का म्हटलं मी, कारण ते तुम्हाला मेन्सला उपयोगी येणार आहे. मात्र जर तुम्ही PSIसाठी वगैरे करत असाल तेवढं डीपमध्ये करायची गरज नाही आहे तुम्हाला. सो बँकिंगमध्ये स्पेसिफिकली RBI व्यवस्थित करायचं आहे. RBI करताना RBIची जी पतनियंत्रणाची साधनं आहेत आणि त्यांचा वापर RBI कसं करते तर ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. संख्यात्मक साधनं, गुणात्मक साधनं फक्त 1-2दा नजरेखालून घाला, जास्त काही वाचायची गरज नाही आहे. संख्यात्मक साधनं जी आहेत, CRR असेल, SLR वगैरे आहे, तर हे व्यवस्थित समजून घ्यायचे की ते कशा पद्धतीने काम करतं. रेपो दर काय असतो, रिव्हर्स रेपो दर काय असतो. तुमच्या फक्त संकल्पना क्लिअर जर झाल्या तर बरीचशी आकडेवारी तुम्हाला पाठ नसताना, माहिती नसताना सुद्धा तुमची उत्तरं बरोबर येतात. ठीक आहे. तर बँकिंगमध्ये ते पहा, बँका ज्या आहेत, आता सार्वजनिक बँका ज्या आहेत ते किती आहेत, किंवा बँकांचं विलिनीकरण होतं आहे आणि त्याच्यामुळे बँकांची संख्या कमी होते. तर हे जे आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. प्रादेशिक ग्रामीण बँका अतिशय छोटासा पॉईंट आहे पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. तर हे जे पॉईंट आहे ते तुम्हाला करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर योजना, अग्रणी बँक योजना वगैरे, बँकेशी रिलेटेड ज्या योजना आहेत, किंवा पेमेंट बँक्स हा जो एक नव्याने आलेला प्रकार आहे, तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्यात, कारण त्याच्यावरती प्रश्न येतात. त्यानंतर पुढचा जो टॉपिक असेल तो आहे कृषी, उद्योग आणि सेवा. याच्यामध्येही कृषी अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यात फर्स्ट प्रेफरन्स कृषीला, त्यानंतर उद्योग आणि त्यानंतर सेवा. सेवामध्ये एवढे जास्त प्रश्न नाही आहेत पण कृषीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्न येतात. मग ते हरित क्रांतीशी रिलेटेड असतील, कृषीशी संबंधित असणाऱ्या विविध योजना असतील, कृषी क्षेत्राचा आपल्या GDPमध्ये असणारा वाटा असेल, कृषी क्षेत्राचा कामगार लोकसंख्येमध्ये असणारा वाटा असेल, तर या सर्व गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. कृषीशी आधारित जे महत्त्वाचे आयोग आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणून कृषी हा घटक व्यवस्थित करायचा आहे. त्याचबरोबर उद्योग ज्यावेळेला तुम्ही पाहता त्यावेळेला जी काही औद्योगिक धोरणं आहेत, जे लघु उद्योग असतात, मध्यम उद्योग असतात, त्याच्याशी संबंधित काही योजना असतील तर त्याच्यावरती प्रश्न येतात. पण त्याच्यासाठी आपण पुढचा टॉपिक घेतच आहोत, योजना, धोरणे, समित्या आणि जे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे असतात तर ते. मग याच्यामध्ये आता हे जे पॉईंट आहेत, योजना, धोरणे, समित्या किंवा कार्यक्रम, हे तुम्हाला बाकी टॉपिकमध्ये पण पाहायला मिळतात. जसं की तुम्ही जर दारिद्र्याचा अभ्यास करत असाल तर दारिद्र्य किंवा बेरोजगारी दूर करण्यासाठी काही समित्या येतात किंवा काही योजना येतात. तर त्या तुम्ही योजनांमध्ये पण अभ्यासता आणि इकडे पण अभ्यासता. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या तुम्ही टॉपिकमध्ये रिलेट करू शकता त्या टॉपिकसोबतच अभ्यासायच्या आहेत. जर अशा काही योजना असतील ज्या की अपडेटेड आहेत, आत्ता रिसेंटली आलेल्या आहेत, तर त्या करंट अफेअर्ससोबत करायच्या. मी मागे एकदा एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मी निर्देशांक आणि योजना कशा प्रकारे अभ्यासायच्या, त्याची पूर्ण स्ट्रॅटजी आणि डेली मी तुम्हाला कुठली योजना अभ्यासायची आणि कुठला निर्देशांक अभ्यासायचा हे पण सेंड करत होते. जर तुम्हाला ते माहिती नसेल तर पाठीमागे जाऊन ते लेक्चर सर्च करा. त्याचबरोबर चॅनलवरती जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला पूर्ण लिस्ट मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर येतो महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे लोकसंख्या. का इम्पॉर्टंट आहे, कारण हा येतो जॉग्राफीमध्ये सुद्धा आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा. जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स दोन्हीकडे जो टॉपिक तुम्हाला मार्क्स मिळवून देऊ शकतो तो आहे लोकसंख्या. लोकसंख्येचा अभ्यास करताना काही बेसिक गोष्टी तर अभ्यासायच्या आहेत, पण जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये लोकसंख्येचा अभ्यास करता त्यावेळेला बऱ्याचदा तुमचं अंडरस्टँडिंग इथे विचारात घेतलं जातं. फक्त लोकसंख्येची आकडेवारी पाठ न करता लोकसंख्येचा आपल्या अर्थशास्त्राशी कसा वेगवेगळ्या प्रकारे संबंध आहे याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात. लोकसंख्या वाढीचा दर किंवा लोकसंख्या संक्रमणाचे जे टप्पे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सो ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर
आणखी एक महत्त्वाचा टॉपिक येतो, तो म्हणजे परकीय व्यापार. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, पण याच्यामध्ये पण काही ठराविक पॉईंट आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जसं की व्यापार तोल आणि व्यवहार तोल हे 2 मुद्दे तर आहेत. त्याचबरोबर आयात आणि निर्यातीमध्ये कुठल्या वस्तू आहेत ज्यांची आयात निर्यात मोठ्या प्रमाणावरती होते याच्याशी संबंधित प्रश्न येतात. त्याचबरोबर FDIशी संबंधित प्रश्न येतो. त्याचबरोबर आयात निर्यात करताना आपण कुठल्या देशांना करतो आणि कुठल्या देशांकडून आयात करतो आणि कुठल्या देशांना निर्यात करतो याच्यावरचे प्रश्न असतात. तर हे काही असे ठराविकच पॉईंट आहेत ज्याच्यावरती प्रश्न येतात. म्हणजे एखादा चॅप्टर तुमच्या बुकमध्ये दिला आहे आणि 50 पानांचा टॉपिक आहे म्हणून 50 पानांवरती प्रश्न येतो असा त्याचा अर्थ होत नाही. त्याच्यातले पण काही सब पॉईंट असतात जे महत्त्वाचे असतात, जे तुम्हाला क्वेश्चन्समधून कळतात, तर तेच तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्सच्या अभ्यासाबद्दल बघता आणि कोणाची स्ट्रॅटर्जी पाहता, तर जनरली लोक तुम्हाला दारिद्र्य, बेरोजगारी आणि राष्ट्रीय उत्पन्न हे 2 घटक टॉपला सांगतात की हे तुम्ही पहिल्यांदा केले पाहिजे. पण माझ्या प्रेफरन्सनुसार हे खाली आलेत. का आलेत? त्याचं रिझन, दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये, दारिद्र्यामध्ये तर एक समित्याच आहेत 3 ते 4 ज्या फार इम्पॉर्टंट आहेत आणि फक्त त्या समित्यांवरतीच मोस्टली क्वेश्चन येतात. बेरोजगारीचे जे प्रकार आहेत ते की खूप इझी आहे. तुम्हाला एकदा समजलं तर ते तुमच्या लाईफ टाईम लक्षात राहतं, त्याची तुम्हाला रिव्हिजन नाही करावी लागत. तर त्या प्रकारांवरती प्रश्न येतात. आणि ओव्हरऑल दारिद्र्य आणि बेरोजगारीचे जे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं जे वैशिष्ट्य आहे की दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे किंवा आर्थिक विषमता जास्त आहे किंवा बेरोजगारीचं प्रमाण आहे, तर त्या वैशिष्ट्यांमध्ये हा प्रश्न जातो. आणि म्हणून हा टॉपिक जो आहे या टॉपिकच्या तुलनेने मी खाली ठेवला आहे, कारण तो एकदा वाचला आणि एकदा रिव्हिजन केली तरी तुमच्या लक्षात राहून जाईल जर तुम्हाला तो कसा अभ्यासायचा हे टेक्निक माहीत असेल तर. जे की 30 डेज 65 डेज सुपर 30 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना माहिती आहे की हे टॉपिक कसे अभ्यासायचे, कारण ते टेक्निक्स मी शेअर केले होते. त्यानंतर येतो राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे हा टॉपिक असा आहे ना जो तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अभ्यास सुरू केल्यानंतर, म्हणजे मोस्टली स्टुडंट जेव्हा इकोचा अभ्यास सुरू करतात त्यावेळेला पहिला आणि दुसरा टॉपिक सोडला, जर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं बुक यूज करत असाल किंवा अगदी देसले सरांच्या बुकमध्ये पण, तुमचा पहिला दुसरा जो टॉपिक असतो, पहिल्या 2 ते 3 टॉपिकमध्येच तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक पाहायला मिळतो. आणि हा टॉपिक असा आहे ना जो ज्याला समजला त्याला समजला आणि ज्याला नाही समजलं ना तो कायम असा फिरत राहणार त्या टॉपिकच्या भोवती. मग होतं असं की या विषयाच्या अभ्यासाला जस्ट सुरुवात केली आहे आणि सुरुवातीलाच एक टॉपिक असा आला आहे जो की तुम्हाला समजतच नाही आहे, तर हा टॉपिक तुमच्या डोक्यामध्ये इकॉनॉमिक्सची एवढी भीती भरतो की तुम्हाला इकॉनॉमिक्स अवघड वाटायला लागतं आणि मुलं म्हणतात की इकॉनॉमिक्समध्ये मला मार्क्स येत नाहीत, इकॉनॉमिक्स मला समजत नाही. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या इन डिटेल व्यवस्थित समजून घ्यायच्या. एक्झॅक्टली GDP काय असतो, NDP काय असतो, NNP काय असतो, GNP काय असतो, हे तुम्हाला एकदा बेसिक समजलं ना, मूल्यवर्धित म्हणजे काय असतं, घटक किंमत म्हणजे काय असतं, या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजायला लागतात, तुम्ही अगदी बारकाईने या गोष्टी शिकतात, त्यावेळेला तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न खूप इझी वाटतं. आणि हे एक प्रकरण तुम्हाला समजलं की तुम्हाला वाटतं अख्खं इकॉनॉमिक्स तुम्हाला समजेल. तसं तर या टॉपिकमध्ये असणाऱ्या संकल्पना त्या प्रत्येक ठिकाणी कामी येतात असं नाही, पण तरीसुद्धा हा टॉपिक तुम्हाला समजणं गरजेचं असतं, कारण हाच टॉपिक असतो जो इकॉनॉमिक्सची भीती तुमच्या डोक्यात घालतो आणि हाच टॉपिक असा आहे जो समजला तर इकॉनॉमिक्सची भीती तुमच्या डोक्यातून निघून जाते. ठीक आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था. आता जेव्हा मी भारतीय अर्थव्यवस्था म्हणते त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो का की म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे सगळंच काही अभ्यासायचं आहे. हे जेवढं काही आपण वरती पाहिलेलं आहे हे भारतीय अर्थव्यवस्थेचेच भाग आहेत. मात्र जेव्हा मी भारतीय अर्थव्यवस्था म्हणते त्यावेळेला त्याचा अर्थ होतो की याची वैशिष्ट्ये काय आहेत ती तुम्हाला अभ्यासायची आहेत. आता जेव्हा ही वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत त्यावेळेला तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी यांना काय स्थान आहे, कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेवरती हे घटक परिणाम करत आहेत, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंग क्षेत्र किती इम्पॉर्टंट आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र यांचा काय वाटा आहे, यांचा काय रोल आहे, या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. भारतीय व्यवस्थेमध्ये परकीय व्यापार कशा प्रकारे आहे, भारतीय अर्थव्यवस्था ज्या अर्थसंकल्पावरती चालते तो अर्थसंकल्प कशा प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये रिसेंटली काय काय नव्याने ॲड करण्यात आलेलं आहे, कोणती नवीन घोषणा करण्यात आलेली आहे, भारतीय अर्थव्यवस्था ज्या आव्हानांचा सामना करते, ज्या समस्यांचा सामना करते
त्या समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय जे आहेत, कोणत्या योजना आहेत ज्या राबवल्या जात आहेत, कोणते कार्यक्रम आहेत ते राबवले जात आहेत आणि त्यासाठी कोणत्या समित्या आहेत, हे सगळं जेव्हा तुम्ही अभ्यासता त्यावेळेला त्याला आपण भारतीय अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजेच ओव्हरऑल तुम्हाला ज्यावेळेला पंचवार्षिक योजना समजतात, नियोजन समजतं, तुम्हाला कळतं भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास कशा पद्धतीने होत आहे. जेव्हा तुम्ही मूलभूत संकल्पना अभ्यासता, अर्थव्यवस्थेचे प्रकार अभ्यासता, तेव्हा तुम्हाला कळतं 1991च्या सुधारणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने मिश्रकडून मुक्तकडे होत चाललेला आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे येतात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. समजलं? म्हणजे हा टॉपिक तुम्हाला सेपरेटली अभ्यासायचा आहे का? नाही. जेव्हा तुम्ही हे सगळे टॉपिक अभ्यासताय त्यावेळेला तुम्हाला फक्त सिच्युएशन समजून घ्यायची आहे की पंचवार्षिक योजना सुरू झाल्या, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीवरतीच मुख्य भर का दिला, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जड आणि मूलभूत उद्योगांवरती भर का दिला. मग जर पहिल्यामध्ये कृषीवर दिला होता, दुसऱ्यावरती मूलभूत आणि जड उद्योगांवरती दिला होता, तर तिसऱ्या योजनेमध्ये असं काय झालं की यांना परत कृषी आणि मूलभूत उद्योग याच्यावरती भर द्यावासा वाटला. 5व्या योजनेपासून 6व्या योजनेपासून कशामुळे या सगळ्या म्हणजे जो काही विकासाचा म्हणजे विकासावरती भर देण्यात येत होता, हे सगळे नंतर स्वावलंबनाकडे किंवा रोजगार निर्मितीकडे का वळले. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्या लागतात आणि ते तुम्हाला कधी समजतं, जेव्हा हे सगळं अभ्यासताना तुम्ही समजून घेता त्यावेळेला सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप उलगडायला लागतात आणि इकॉनॉमिक्स तुम्हाला इझी वाटायला लागतं. ठीक आहे. त्यानंतर मानव विकासमध्ये काही निर्देशांक आहेत जे तुम्हाला अपडेटेड तर पाहिजेच असतात, पण त्या निर्देशांक म्हणजे कुठलाही निर्देशांक असेल तर त्याचे निकष कोणते आहेत, त्याचे निर्देशक कोणते आहेत, मानव विकास अहवाल काय आहे, मानव विकास अहवालामध्ये जे वेगवेगळे निर्देशांक येतात ते कोणते आहेत, शाश्वत विकास म्हणजे काय आहे, शाश्वत विकास लक्ष्य कोणते आहे, सहस्त्रक विकास लक्ष्य कोणते आहे. तर याचे ट्रिक्स ऑलरेडी चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. तिथून जर तुम्ही ते लेक्चर एकदा पाहिलं तर सगळी लक्ष्य जी आहे ती तुमच्या लगेच लक्षात राहतील. तर ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमधून पाहू शकता. वॉरियर ऑफिसर, इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर अशी प्लेलिस्ट असेल, तिथे तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे. तर मानव विकास याच्यामध्ये झालं. त्यानंतर येतो आर्थिक सुधारणा टॉपिक. आता बरेच जण म्हणतात आर्थिक सुधारणा हा जो टॉपिक आहे याच्यावरती आयोगाने आय थिंक आतापर्यंत फक्त 2 वेळा प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये एकदा फक्त LPGचा फुल फॉर्म जो आहे तो विचारलेला आहे. मात्र आर्थिक विकास हा टॉपिक फक्त एवढा पुरता मर्यादित आहे का? नाही. आर्थिक विकास हा टॉपिक जेव्हा मी इथे लिहिते त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो की आर्थिक सुधारणा जेव्हापासून आल्या, 1991चं धोरण जेव्हापासून आलं, हे LPG धोरण किंवा उखाजा धोरण जे आलं तेव्हापासून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले, किंवा 1991मध्ये या सुधारणा भारताला का स्वीकाराव्या लागल्या, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होते आणि याचाच परिणाम पुढे होत गेला, म्हणून आर्थिक सुधारणा अभ्यासणं गरजेचं आहे. समजते? म्हणजे जेव्हा तुम्ही औद्योगिक धोरणं अभ्यासता त्यावेळेलाही तुमच्या लक्षात येते की 1991ला काहीतरी वेगळी घडामोड घडली होती. मग याचा परिणाम डिरेक्टली नाही म्हटलं तरी तुमच्या कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रावरती होतो. म्हणजे हे सगळे टॉपिक ना एकमेकात गुंतलेले आहेत, म्हणून हे टॉपिक अशा प्रकारे दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर इतरमध्ये मग आंतरराष्ट्रीय संघटना आहेत किंवा असे पॉईंट असतात जे की तुम्हाला म्हणजे डिरेक्टली रिलेट नाही करतायत एखाद्या टॉपिकशी, तर ते कुठे जातील? इतरमध्ये, जे की बेसिकली करंट अफेअर्सशी संबंधित असतील. करंटमध्ये ज्या आर्थिक घडामोडी घडलेल्या असतील त्या सर्व कुठे येतील? इतरमध्ये येतील, जे तुम्ही करंट अफेअर्समध्ये पण करत असाल. ठीक आहे. मग आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं हे मी कशाच्या भरोशावर सांगितलेलं आहे, तर 2011-12 पासून आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत अगदी 2020-21 पर्यंत, तर त्याच्यामध्ये आयोगाने कुठल्या टॉपिकला जास्त वेटेज दिलेलं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला हे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले. आता जर आपण 4 सप्टेंबरला झालेला पेपर पाहिला तर तुम्हाला मी 15च्या 15 प्रश्न सांगते आणि ते कुठून आलेत ते पण सांगते. ठीक आहे. पहिलाच प्रश्न होता हरित क्रांतीशी रिलेटेड. हरित क्रांती म्हटल्यानंतर तो कुठल्या टॉपिकवरती आला? कृषी. आपण थोडं बघूयात की कुठल्या टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न येत आहेत. ठीक आहे. तर हरित क्रांतीवरतीच प्रश्न आला होता. हरित क्रांतीनंतर असं म्हणजे कुठलं पीक आहे ज्याचं उत्पादन सर्वात जास्त वाढलं होतं वगैरे. तर पहिला प्रश्न आला आपला कृषी या क्षेत्रावरती. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की जेव्हा तुम्ही हे करताय, अभ्यास करताय कृषी उद्योग आणि सेवाचा, तर पहिला प्रेफरन्स कृषीला असला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न होता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. आता जेव्हा मी रोजगार हमी कायदा म्हणते तर ही ॲक्च्युली एक योजना होती. कशासाठी? बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी.
तर हा या टॉपिकशी संबंधित तर येतोच, पण त्याचबरोबर योजनांमध्ये सुद्धा येतो. ॲक्च्युली हा योजनांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावरती पार्ट येतो. आणि ज्या वेळेला तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताय, योजना अभ्यासताय, मनरेगा अभ्यासायचीच आहे. काहीही झालं तरी मनरेगा तुम्हाला तोंडपाठ असायलाच पाहिजे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो केंद्र सरकारच्या थकीत देयतेशी संबंधित आहे, म्हणजे सार्वजनिक वित्तवरती एक प्रश्न आपल्याला मिळाला. त्यानंतर 14वा वित्त आयोग, परत एक सार्वजनिक वित्तवरती, कारण इथे वित्त आयोगावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश डॅश उत्पादक देश आहे. आता हा उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे, किंवा तुमच्या एक जनरल नॉलेजवरती आपण म्हणू शकतो की बेस्ड असू शकतो की कुठल्या याच्यात भारताचा कितवा क्रमांक लागतो, म्हणजे परत कुठल्या उद्योगामध्ये भारत प्रथम आहे. त्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील द्वितीय क्षेत्रांचा वाटा. आता कृषी, उद्योग आणि सेवा, ठीक आहे, कृषी क्षेत्राचा वाटा, उद्योग क्षेत्राचा वाटा, सेवा क्षेत्राचा वाटा. इथे द्वितीयक विचारलं, उद्योग क्षेत्राचा आला, पण त्याचबरोबर हाच प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाशी पण संबंधित आला. म्हणजे जे मी तुम्हाला मगाच्यापासून सांगते की हे इंटरलिंक्ड असतात टॉपिक, हे तुम्हाला प्रश्न वाचताना पण समजेल की अरे हां, हे खरंच असं एकमेकात गुंतलेलं आहे. किंवा हाच टॉपिक भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पण आला, कारण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासताना तुम्हाला कृषी क्षेत्र कशा पद्धतीने परफॉर्म करत आहे, उद्योग क्षेत्र कसं परफॉर्म करते आणि सेवा क्षेत्र कसं परफॉर्म करते हे सुद्धा पाहावं लागतं. त्यानंतर तेंडुलकर समिती कुठे आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी, परत एक प्रश्न आला. त्यानंतर दारिद्र्याशी संबंधित आहे ॲक्च्युली समिती. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, लोकसंख्येवरती प्रश्न आला, लोकसंख्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विश्व व्यापार संघटना, इतरमध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेवरती प्रश्न आला. 2 ते 3 IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, त्यानंतर WTO आहे. या 2 ते 3 संघटना आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना, 11वी पंचवार्षिक योजना. आता हा नियोजनावरती पण आला आणि कृषीवरती पण आला, म्हणजे कृषीवरती डबल प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि नियोजनावरती पंचवार्षिक योजनांमध्ये पण या प्रश्नाला आपण काउंट करू शकतो. त्यानंतर निर्यात उत्पादन विचारलेलं आहे. परत कशावरती प्रश्न आला, परकीय व्यापारावरती प्रश्न आला. त्यानंतर आहे भारत निर्माण कार्यक्रम, म्हणजे नवीन योजना किंवा कार्यक्रम याच्यावरती प्रश्न आला. आणि भारत निर्माण योजना जो आहे, भारत निर्माण कार्यक्रम जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. छोटासाच पॉईंट आहे बट अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती यापूर्वी बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे आणि सेम प्रश्नच रिपीट होतो. त्यानंतर पेमेंट बँक, नंतर अगेन बँकिंगवरती प्रश्न आला. बँकिंग इथे आहे, जसं की मी तुम्हाला बँका वगैरे सांगितलं, पेमेंट बँका वगैरे अभ्यासा, पेमेंट बँकवरती अभ्यास आहे, प्रश्न आहे. त्यानंतर रंगराजन कमिटी कुठे आहे, दारिद्र्य बेरोजगारीवरती आहे. त्यानंतर ऑक्सफॅम अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा, म्हणजे हा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित पण आला. आणि जे मी इतरमध्ये तुम्हाला सांगितलं की अपडेट्स करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स पण करायचं आहे, तर याच्यामध्ये पण हा प्रश्न झाला. अशा प्रकारे आपण 15 प्रश्न पाहिले. याच्यापैकी फक्त 15वा प्रश्न जर सोडला जो की ऑक्सफॅम अहवालाशी संबंधित आहे, तर बाकी जे 14 प्रश्न आहेत ते असे आहेत जे तुम्हाला सोडवताच आले पाहिजेत, कारण हे सगळं तुम्ही अभ्यासलेलं आहे. समजते, म्हणजे जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं, तर जो एक प्रश्न आला होता की द्वितीय क्षेत्राचा हिस्सा, तर तो इथे पण येतो भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य अभ्यासताना. म्हणजेच हे टॉपिक सगळे इंटरलिंक्ड आहेत, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करायचा आहे हे समजलं असेल. एक एक पॉईंट समजून घ्या. एखादा टॉपिक फार अवघड जात असेल, पूर्ण टॉपिक वाचायच्या भानगडीत बिलकुल पडू नका. तो टॉपिक वाचायला घ्या, त्यातला एक एक पॉईंट समजून घ्या, एक एक मुद्दा समजून घ्या. एखादी कन्सेप्ट बिलकुलच समजत नसेल, ग्रुपवरती टाका की मॅम हे नाही समजत आहे, प्लीज एक्सप्लेन करा. किंवा यूट्यूबला जा, तो टॉपिक सर्च करा, तुम्हाला भरपूर सगळे लेक्चर्स मिळतील. त्याच्यामध्ये तुम्ही लेक्चर ओपन केल्यानंतर तुम्हाला एका मिनिटामध्येच समजते की या टीचरची लँग्वेज मला समजते का. जर समजत असेल तरच पहा, अदरवाईज ते लेक्चर तिथे स्किप करा, दुसऱ्या शिक्षकाचं पहा. हा अट्ठास बिलकुल नको की मला याच टीचरचं लेक्चर पाहायचं आहे. ज्या टीचरचं तुम्हाला समजतंय त्या टीचरचं, त्या सब्जेक्टचं लेक्चर पहा, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे जे काही इकॉनॉमिक्सचे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि याच्यातून तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये 15 पैकी 14 मार्क तर आरामसे मिळू शकतात. जर तुमचं करंट अफेअर्स परफेक्ट असेल, खूप व्यवस्थित डीपमध्ये अभ्यास केला असेल, तर तुम्हाला 15
15पैकी 15 मार्क्ससुद्धा मिळू शकतात. फक्त तुमचा म्हणजे माझा ह्या लेक्चरचा हेतू काय होता की तुमच्या मनामध्ये इकॉनॉमिक्सची जी भीती आहे ती दूर व्हावी, तुम्हाला एक आयडिया मिळावी की अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. असेच मी बाकीच्या सब्जेक्टचे पण लेक्चर घेऊन येईन ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे समजेल. आणि त्याचबरोबर जे मी सुरुवातीलाच सांगितले की चॅलेंज मी लवकर सुरू करते, तर त्या चॅलेंजमधले जे लेक्चर्स आहेत ते मी इतके डिटेलमध्ये घेत आहे की ही सगळी जी भीती आहे या विषयाची ती तुमची पूर्णपणे निघून जाईल. सो त्या चॅलेंजबद्दलची अपडेट मी लवकरच देत आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण नेहमीप्रमाणे लिमिटेड ॲडमिशन्स फार लिमिटेड टाईमसाठीच ओपन असणार आहेत आणि नेहमीप्रमाणेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वाप्रमाणे जो पहिला येईल त्याला ॲडमिशन मिळेल. एकदा क्लोज झाल्यानंतर पुन्हा ॲडमिशन मी ओपन करत नाही, याच्याबद्दलचा खूप चांगला अनुभव तुम्हाला आला असेल. सो एक्झाम दूर आहे, नोटिफिकेशन आलेलं नाही आहे आणि म्हणून मला ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, मग परत मी बघेन, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पडणार असाल तर कदाचित आयोग पण तुम्हाला म्हणेन की परत मी बघेन. तर असं नको करायला. तुमच्या अभ्यासाशी तुम्ही प्रामाणिक राहा, तुमच्या कष्टाशी तुम्ही प्रामाणिक राहा, तुम्हाला फळ नक्की मिळेल. आय होप हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. ह्या लेक्चरचा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला हे लेक्चर्स हेल्पफुल वाटत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करत जा, कारण तुम्ही शेअर केल्यानंतर बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या सुविधा पोचत नाहीत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात हेल्प होऊ शकते. त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतं. त्यामुळे शेअर नक्की करत जा. आणि हां, वॉरियर ऑफिसरचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी आणि कुठलंही लेक्चर आल्यानंतर पहिल्यांदा त्याची अपडेट मिळवण्यासाठी, नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. थँक्यू.